नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। मुंबई में डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर के पुतले का अनावरण किया गया। कार्यक्रम में पक्ष और विपक्ष के नेता एक मंच पर एक साथ दिखाई दिए। मुंबई में बांद्रा स्थित जिलाधिकारी कार्यालय के सामने डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर के पुतले का अनावरण किया गया। कार्यक्रम का आयोजन डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान की तरफ से किया गया। कार्यक्रम में आरपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय राज्य मंत्री रामदास अठावले, कांग्रेस की सांसद और मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाड़, शिवसेना उद्धव गुट के नेता अनिल परब, वरुण सरदेसाई और एनसीपी अजीत गुट के नेता बाबा सिद्दीकी सहित कई कद्दावर नेता और गणमान्य लोग मौजूद थे। अनावरण के अवसर पर हजारों लोग मौजूद थे। श्रोताओं ने नृत्य संगीत के साथ मनमोहक रंगारंग कार्यक्रम का आनंद लिया। कार्यक्रम की खास बात यह थी, कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं था। मंच पर पक्ष और विपक्ष सभी पार्टी के नेता मौजूद थे और अनावरण अभी सभी पार्टी के नेताओं के साथ मिलकर किया और एकता और भाईचारे सहित सामाजिक सौहार्द की बेहतरीन मिसाल इस कार्यक्रम में देखने को मिली। अनावरण के अवसर पर आए सभी पार्टियों के नेता और गणमान्य लोगों ने अपने विचार व्यक्त किए। महामानव तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून या ठिकाणी आज ही होत आहे सभा। कलेक्टर ऑफिस समोर आज ही होत आहे सभा, कारण बाजूलाच माझा भीम आहे उभा। आम्हाला सर्व देशामध्ये फिरण्याची मिळालेली आहे मुभा। आम्हाला आमची प्रगती करण्याची मिळाली आहे ही मुभा, कारण आमच्या पाठीमागे माझा भीम आहे उभा। साऱ्या देशामध्ये जय भीमचा बुलंद होत आहे नारा। साऱ्या देशामध्ये जय भीमचा बुलंद होत आहे नारा, कारण माझ्या भीमाने भारत जागा केलेला आहे सारा। माझा भीम तर आहे या जगामध्ये चमकणारा तारा। माझा भीम तर आहे या देशामध्ये चमकणारा तारा। माझ्या भीमाला जो विरोध करेल त्यांचे वाजवून टाकू आम्ही बारा। आज अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हा पुतळा उभा राहत आहे। या ठिकाणी पक्ष जरी वेगळे असले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एकमत असणारे आम्ही सगळे लोक आहोत। या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना विरोध करण्याची कुणामध्ये हिंमत नाही, कारण त्यांना त्यांची किंमत माहिती आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं नसतं तर या देशाचं आज काय झालं असतं सांगता येत नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश मजबूत आहे। संविधान कुणीच बदलू शकत नाही। संविधानाला मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे। ज्याला संविधान मान्य आहे त्याला या देशात राहण्याचा अधिकार आहे। ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी चालते व्हा। या देशाने संविधान बाबासाहेबांचं स्वीकारलेलं आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या बांद्र्यामध्ये होतो आहे। बांद्रा हे जे ठिकाण आहे, ठिकाण माननीय उद्धव ठाकरे एका बाजूला राहत आहेत, दुसऱ्या बाजूला मी राहतो। अगोदर आम्ही एकत्र होतो, आता आम्ही वेगळे आहोत। जरी वेगळे असलो तरी बाबासाहेबांसाठी एक आहे सगळे। आम्ही जरी राजकारणामध्ये असलो वेगळे तरी बाबासाहेबांसाठी एकत्र आहे सगळे।
उडून गेलेले आहे सगळे बगळे, उडून गेलेले आहे सगळे बगळे, पण या ठिकाणी आहेत सगळे. तर या ठिकाणी पक्षाचा विषय नाही आहे. आपले अनिल परब हे या ठिकाणी राहणारे आहेत. माननीय उद्धव साहेबांच्या अत्यंत जवळचे ते आहेत. मी सुद्धा काही काळ त्यांच्या जवळ होतो. आणि अनिल परब यांचा सुद्धा यामध्ये प्रयत्न आहे. बाळा सावंत या ठिकाणचे नगरसेवक होते, आमदार होते, शिवसेनेमध्ये होते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रचंड प्रेम करणार अशा पद्धतीचा तो माणूस होता. सर्वसामान्य असणार अशा पद्धतीचा माणूस, लोकांच्यासाठी सातत्यानं काम करणार अशा पद्धतीचा माणूस, नेता. त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. तृप्ती सावंत इथं आलेले आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय राहुल मोदीजी भंतेजी तो उपस्थित आहे. वर्षाताई गायकवाड ही भीम की बेटी, ती भीमाची बेटी आहे आणि तिला या ठिकाणी खासदार होण्याची संधी मिळालेली आहे. आम्ही आमची सीट निवडून आणण्याचा प्रयत्न केला, पण निवडून आली नाही. या ठिकाणी वर्षाताईंना संधी मिळालेली आहे आणि आमचे जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी इनका लड़का, बाबा सिद्दीकी बन गए कड़का, लेकिन जिशान सिद्दीकी बन गया है उनका लड़का. तो बाबा सिद्दीकी और हम सब लोग एक साथ थे. कांग्रेस के साथ जब मेरा अलायंस था, मेरी पार्टी का अलायंस था, 3 बार मैं लोकसभा में चुनकर आया था. महाराष्ट्र सरकार में भी मुझे मंत्री बनाया था, शरद पवार साहब के मंत्रिमंडल में था. और 1992 में रिपब्लिकन पार्टी के 12 कारपोरेटर चुनकर आए थे. सुनंदा पाटिल रिपब्लिकन पार्टी के टिकट पर इसी 89 वार्ड नंबर था और इसी जगह से सुनंदा पाटिल निवडून आली होती. आणि सुनंदा पाटिल हिनं महानगरपालिकेमध्ये या गार्डनला बाबासाहेब आंबेडकरांचं गार्डन देण्याची मागणी केली आणि मग महानगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांच्या गार्डनला परवानगी दिली, त्याचं नाव ते दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असावा. गेल्या 13 वर्षापूर्वी मी इथं राहायला आलो आणि 13 वर्षापासून माझ्या मनामध्ये खंत होती की 5 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस येतो, तो 6 डिसेंबरला. पण रात्री बरोबर 12 वाजता सगळे आमच्या महिला, मुलं, माणसं सफेद ड्रेस घालून, मेणबत्ती हातामध्ये पेटवून मोठ्या संख्येनं जवळजवळ 8 ते 10 हजार लोक या ठिकाणी जमा होतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती आमचं प्रेम आहे. बाबासाहेब नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धाडसी बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आम्हाला सत्ता मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आम्ही अत्यंत ॲक्टिव्ह बनलेलो आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी असते. आपण पाहिलेलं आहे, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर 10 लोक शहीद झाले. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कराल तर आम्ही रक्त सांडायला तयार आहोत, अशा पद्धतीची जय भीमची आपली औलाद. एक दिवस मरायचं जाय तर आज आम्ही मरू बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी, अशा पद्धतीची भावना असणारे लाखो तरुण आपल्या समाजामध्ये आहे. ठीक आहे, आमची माणसं जास्त निवडून येत नाहीत, तेवढ्या मोठ्या संख्येनं आमचा समाज नाही. दुसऱ्या समाजाची मतं मिळाल्याशिवाय आपण निवडून येत नाही. रिपब्लिकन पक्ष आमचा जो आहे त्या पक्षामध्ये सगळ्या जातीची माणसं आहे, सगळ्या जातीची मतं अजून आम्हाला मिळत नाही आहे. अलायन्स केल्याशिवाय मतं मिळत नाही आहे.
एकट्याने लढून एक सुद्धा माणूस निवडून येत नाही. अनेक नेत्यांनी बघितलेलं आहे की जागा सगळ्या उभ्या करून सुद्धा एक माणूस निवडून येत नाही, तर सत्ता कशी मिळणार? पण मला लोक प्रश्न विचारतात की तुम्ही मंत्री झालेला आहात, ते तुम्ही कसे मंत्री झाला? तुम्ही तुमच्या पक्षाचा आहे की MP नाही? मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाचा एक MP नाही म्हणूनच मी मंत्री आहे. नरेंद्र मोदी यांना माहीत आहे की जरी माझ्या पक्षाचे MP नसलेही तरी MP दुसऱ्यांचे निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा ग्रुप ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते. काँग्रेसच्या बरोबर मी होतो त्यांना सत्ता मिळत होती. मी भाजप शिवसेनेसोबत आलो आणि भाजप शिवसेनेला सत्ता मिळाली. आणि ती ज्या वेळेला मिळाली तर ती का मिळाली हे अनेक लोकांना कळलं. माझा पक्ष छोटा पक्ष आहे. माझा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. माझ्या पक्षाचे असं आमदार खासदार अजिबात नाही आहे. पण सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला 17% मते मिळालेली आहेत. 2 राज्यामध्ये माझा पक्ष रिकग्नाइज आहे. त्यामुळे ठीक आहे, माझं काम चाललेलं आहे. मी काय माझ्या पक्षात सांगण्यासाठी इथं आलो नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला शक्ती दिली नसती तर आम्हाला हा पल्ला गाठता आला नसता. त्यामुळे आज या ठिकाणी कुणाल सरमळकर आहे, वरुण सरदेसाई, शशी प्रभुसाहेब आहे, ते आर्किटेक्ट आहेत, अत्यंत माझे जवळचे मित्र आहेत. स्वप्नील कदम शिल्पकार आहे, सिद्धार्थ कासारे, साधू पटके, लक्ष्मण भगत, आपली बहुजन पंचायत समिती, पंकज गांगुर्डे, आपले अरुण तांबे जे आपल्या या समितीचे अध्यक्ष आहेत, समितीचे सर्व पदाधिकारी, नागेश तांबे आहे, चंद्रकांत सपकाळ आहे, सुमित वजाळे, अमित तांबे, किसन रोकडे, सचिन कासारे, संतोष लिंबोरे, आपला गायक नगरसेविका रोहिणी कांबळे, सदा परब, असे अनेक मान्यवर जे आहेत, हे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहे. वेळभरी झालेली आहे आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मंगल प्रभात लोढाचे येणार होते, पण आज अमित शहा आज या ठिकाणी असल्यामुळं, BJPची सभा असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बिझी असल्यामुळं आचारसंहिता कधी लागण्याची शक्यता होती. त्यामुळे आपण इथं तारीख ठरवली. समितीचे लोक माझ्याकडे आले होते. त्यांना मी सांगितलं होतं की मी 1 ऑक्टोबरला मी इथं आहे. आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर आंबेडकर गार्डनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा इथं उभा झालेला आहे. त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. आणि आपल्याला फार मोठा आजचा दिवस आनंदाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या भागात राहणाऱ्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही तो प्रेरणा देणार आहे. या भागात येणाऱ्या लोकांनाही तो प्रेरणा देणार आहे. त्यामुळे या पुतळ्याला एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक आभार करतो. आपल्या त्या चिकाटीमुळं आपला हा पुतळा उभा राहिलेला आहे. आपली चिकाटी नसती तर कदाचित हा पुतळा उभा राहिला नसता. त्यामुळं या ठिकाणी आज आपल्यामध्ये काही लोक नाही ती त्यांचे आपण स्मरण करूया. आणि या पुतळ्याचं आता आपल्याला उद्घाटन करायचं आहे. आम्ही आपलं जास्त भाषण न करता आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनी तथागत गौतम बुद्ध, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजा असून ऋषुतुल्य जीवन जगणारे राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास आणि प्रथम अभिवादन करते. या ठिकाणी विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या आहे त्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे.
आणि ज्यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे ते आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, मंचकावरती उपस्थित आदरणीय अनिल परबजी, आदरणीय जिशान सिद्दीकीजी, मंचकावर उपस्थित बाबा सिद्दीकीजी, आमच्या ताई तृप्ती घेते, माझ्या मैत्रीण आहेत त्यांना माहिती आहे, आम्ही दोघे एक विधिमंडळामध्ये एका काळी एकत्र होतो, आदरणीय तृप्ती सावंतजी, आदरणीय वरुणजी, भंत्यांचं नाव घेते राहुल मोदीजी, शशीप्रभू साहेब, सचिन सावंत साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या या ठिकाणचे आमचे सगळ्या मान्यवर लोकांना मी धन्यवाद व्यक्त करते, तांबे साहेब. आणि मला स्पेसिफिकली नाव घ्यायचं बिलकुल स्वप्नील कदमचं नाव घ्यायला पाहिजे, कारण स्वप्नील कदमनी या जे आहे त्याचं पुतळ्याचं जे स्वरूप आहे ते देण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सिद्धार्थ कासारेजी, मंचकावर उपस्थित आदरणीय सर्व नेते, खाली उपस्थित आमच्या वहिनी, कारण वहिनीचं पण नाव घ्यायला पाहिजेत, खाली जरी बसल्या असल्या तरी सीमा वहिनींचं मी नाव घेते, सदापरपांचं नाव घेते, आणि मंचकावर उपस्थित आणि सवर उपस्थित सगळ्या उपासक आणि उपासिका मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि खरं तर तुम्ही सगळ्यांचं ऐकलं की 5 डिसेंबरला महापरिनिर्वाणाच्या 1 दिवस आधी आपण इथे जमत होता, त्या ठिकाणी आपण सांगितलं की कॅन्डल मार्च होत होता, पण आज या दिवशी असं वाटतंय की 14 एप्रिल आहे, बाबासाहेबांची जयंती आहे. कारण एवढ्या प्रकाशमय वातावरण आहे, एवढं चांगलं वातावरण आहे बिलकुल. कारण आमच्याकडे आता आज बैठक चालू आहे, त्यांनाही माहिती आहे, त्यांनी सांगितलं सगळ्या एडिटरांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आज पत्रकार परिषद आहे, आमचे रमेश नत्राजी आले आहेत, तिकडं जायचं आहे, त्यामुळे मी थोडं तुम्हाला विनंती केली, पण मनापासून धन्यवाद व्यक्त करण्याची ही संधी मी सोडणार नाही आहे. कारण साहेबांना मला सांगायचं आहे की जनरल सीटवरती मला निवडून दिले, तर या लोकांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद दिलेले आहेत, त्याबद्दल मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद करते. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन हातामध्ये प्रचाराला निघाले आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तेच संविधान घेऊन लोकसभेमध्ये गेले आणि संसदेमध्ये शपथ घेतली. मी खरं मनापासून या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करते, ज्यांनी कारण शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे, ज्यांनी खारुताईचा वाटा घेतला, ज्यांनी मोठा वाटा घेतला, पण एकत्रित प्रयत्न करून हा त्या ठिकाणी जे आहे ते पुतळ्याचं अनावरण आज होत आहे. बाबासाहेब म्हटलं की आमचं आराध्य दैवत, बाबासाहेब म्हटलं की आमचा श्वास, बाबासाहेब म्हटलं की आमचं अस्तित्व, आणि ज्या वेळेला या पुतळ्याच्या बाजूनी जो जाईल त्याला असंख्य लोकांना कळेल की ज्याच्याकडे देशाचं संविधान आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आज राजकीय भाषण करण्याची वेळ नाही, पण एक गोष्ट नक्की सांगेन की ह्या देशाचं संविधान जगामधलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे, ज्याच्या माध्यमातून आमच्यासारखी मंडळी म्हणजे खरं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पुतळ्याचं अनावरण होत आहे. तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात आणि हाच खरं तर मला वाटतं आनंदाचा सुखाचा क्षण आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते. तांबेसाहेब मी तुम्हाला सांगू, सगळ्यात जास्त लीड मला बांद्रा ईस्टने दिला, म्हणजे हे धन्यवाद. आणि खरं सांगायचं ते का दिला, कारण वर्षा गायकवाड बाबासाहेबांची भीमराज की बेटी आहे आणि मला याचा गर्व आहे, मला याचा खरं सांगते अभिमान आहे. कारण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ज्यांनी सांगितलं आम्हाला की शिकलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि 100 दिवस शेळी होऊन राहण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन राहा, त्या बाबासाहेबांची अनुयायी वर्षा गायकवाड म्हणून मला आज या क्षणाचं कौतुक आहे. मी भारावून गेलेले आणि आनंद पण खूप आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. वहीं बांद्रा के विधायक जिशान सिद्दीकी ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के अनावरण के कार्यक्रम में शामिल होने पर खुद को धन्य बताया. सबको बहुत बहुत बधाई देना चाहूँगा, क्योंकि सालों का जो हमारा सपना है, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो हमने एक सपना देखा था कि उनका पुतला हमारे बीच में होना चाहिए, और वो भी कलेक्टर ऑफिस के बिल्कुल सामने, आज वो सपना हम सबका पूरा हुआ है. तो आप सबको बहुत बहुत बधाई, बहुत बहुत अभिनंदन. इसके पहले हम सब ने सिद्धार्थ कॉलोनी के पीछे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का तैल चित्र, मेरा सौभाग्य है कि मैं उसमें भी मेरा योगदान था, मेरा हिस्सा था, मैं ये अपना सौभाग्य समझता हूँ. और वो एक लैंडमार्क जगह है, जो भी लोग हाईवे से आते हैं या जाते हैं वो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का तैल चित्र जरूर देखते हैं, और हमें अभिमान है कि वो हमारे वांद्र पूर्व मतदार संघ में है. इसके बाद आज वांद्र पूर्व के लिए एक बहुत ही ऐतिहासिक दिन है कि हम सब की जो मेहनत है वो आज रंग लाई है.
हम सब की मेहनत की वजह से आज परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का पुतला हमारे सामने है और आज उसका उद्घाटन है। मैं आप सबको बहुत बहुत बधाई देना चाहूँगा। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें वो हथियार दिया है जो इस देश में हम सब इस्तेमाल कर रहे हैं और वो है संविधान। उस संविधान को लेकर आज हम जिंदा हैं। मैं अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूँ कि फिर एक बार इस मौके पर आपने मुझे आमंत्रित किया और मेरा भी योगदान था, तो मैं अपने आप को फिर से बहुत खुशनसीब समझता हूँ कि हर बार जब भी कमेटी हो या कुछ भी हो मेरे पास आती है तो ऊपर वाले ने मुझे एक मौका दिया है आप सबके बीच में रहने का। और मैं आप सबको आश्वासन देता हूँ कि जब भी आपको मेरी जरूरत रहेगी कंधे से कंधे मिलाकर मैं आपके साथ खड़ा रहूंगा, ये मेरा वादा है। मैं ज्यादा नहीं कहूंगा क्योंकि मुझे लगता है कि आज का जो क्षण है वो बहुत महत्वपूर्ण है आपके लिए, मेरे लिए, हम सब के लिए, क्योंकि हमारी आंखें तरस रही है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का पुतला देखने के लिए। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज। धन्यवाद जीशान बाबा। मुझे ये भी याद है, जैसे आपने अभी कहा, जैसे अभी जनसागर यहाँ पर दिखाई दे रहा है, जब हम लोग तेल चित्र का अनावरण कर रहे थे उस वक्त ऐसा लग रहा था कि ये प्रोग्राम ही नहीं होगा, क्योंकि तूफान बारिश हुई थी इस मुंबई शहर में और ये प्रोग्राम होगा कि नहीं ऐसा लग रहा था। लेकिन आपकी जिद थी और बाबा साहब को मानने वाले लोगों की शक्ति थी, इसके लिए वो प्रोग्राम जोरदार हुआ था। ये ताकत है बाबा साहब के अनुयायी की। धन्यवाद जिशान भाई। इसके बाद हमारे सम्माननीय विधान परिषद के हमारे सम्माननीय कार्य सम्राटदार एडवोकेट अनिल परब साहब यहाँ पर शुभकामनाएं देंगे। जरा जोरदार टाळ्या साहेबांसाठी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित भारताचे मंत्री, सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले, आमदार जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी, वरुण सरदेसाई, व्यासपीठावर उपस्थित, कारण मी सगळ्यांची नावं घेत नाही, आता सगळ्यांनी घेतली, पण सगळ्यांचं जसं जिशानने सांगितलं की सगळ्यांचं लक्ष त्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी लागलेलं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांच्या संविधानात जे लिहिलं आहे त्याचा प्रत्यय आज इकडे दिसतोय की बाबासाहेबांच्या या कार्यक्रमासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपले जोडे बाहेर ठेवून या व्यासपीठावरती सगळे आलेले आहेत आणि हा पुतळा उभारताना प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की लवकरात लवकर हा दिमागदार पुतळा इथे उभा राहायला पाहिजे। यामध्ये सगळेच होते आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा पुतळा इथे उभा राहिला आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या या सगळ्या कार्यास एक मानवंदना देण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेलो आहोत की हे मैदान मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना हे मैदान बांधलं गेलं होतं आणि त्यावेळेच्या नगरसेविका सुनंदा पाटील यांनी ह्याचं नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले शेट्टी नगरसेवक शेट्टी इथे पाठीमागच्याच बिल्डिंगमध्ये राहायचे, त्यांनी हे नाव दिलं होतं, परंतु तो प्रस्ताव सुनंदा पाटीलच्या वेळेला आला होता आणि त्यावेळेपासून कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही या मैदानामध्ये येतोय जातोय, परंतु खऱ्या अर्थाने या मैदानाचं स्वरूप आज आलेलं आहे कारण बाबासाहेबांचा एक पुतळा इथे आज उभा राहिलेला आहे। 5 डिसेंबरला आपण इथे येतो, आपण सगळीकडे जमतो, पण एक मनात खंत असते की ज्याच्यासाठी आपण येतो त्या बाबासाहेबांचा पुतळा अजून इथे उभा राहिला नाही आहे। मला आठवतंय आठवले साहेबांनी देखील सांगितलं होतं की इकडे लवकरात लवकर एक पुतळा उभा राहिला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया। आज सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि हा दिमागदार पुतळा उभा राहिलेला आहे। मला असं वाटतं की बांद्र्याची ही शान आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर अशा प्रकारचा पुतळा उभा राहणं हा बांद्र्याची एक शान म्हणून निर्माण झालेलं हे मैदान आहे आणि ह्याचं जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक ह्या बांद्र्यातल्या प्रत्येक नागरिकावरती,
प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे, याचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्यांचं लक्ष आहे की त्या पुतळ्याचं अनावरण लवकर होऊ देत. आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगू शकतो, मी एका राजकीय पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. या सगळ्या कार्यात मला देखील आपली सेवा करण्याचं, बाबासाहेबांची सेवा करण्याचं भाग्य मिळू दे आणि हे भाग्य आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वीडियो जर्नलिस्ट सिद्धांत ओबाले के साथ आशीष पांडे की रिपोर्ट.